हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्पीक इझिली. आज आपण शिकणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे वाक्य कसे बनवायचे. चला तर बघूया. आधी मला सांगा, सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण वाक्य. त्या सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला जे 3 इम्पॉर्टंट गोष्टी लागणार आहेत, आपण आधी ते बघून घेऊया. पहिली म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे जे काही वाक्यामध्ये क्रिया किंवा ऍक्शन करणारे व्यक्ती, प्राणी, वस्तू असतात त्यांना आपण सब्जेक्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय एट एन ॲपल. सो आय इज अ सब्जेक्ट. ओके, ही इज राम. सो ही इज इन सब्जेक्ट. Okay, so he, I, she, the dog, the cat, हे सगळे झाले आपले सब्जेक्ट. नेक्स्ट इज वर्ब. वर्ब म्हणजे ऍक्शन, म्हणजेच क्रिया. वाक्यामध्ये ज्या गोष्टीची क्रिया होतीये, जे ऍक्शन केलं जात आहे, त्यालाच आपण वर्ब म्हणतो. सो फॉर एक्झाम्पल, शी इज रनिंग. सो रनिंग इज अ वर्ब, ती एक क्रिया आहे. ईटिंग, प्लेइंग, स्लीपिंग, हे सगळे काय आहेत? क्रिया आहेत. नेक्स्ट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जातीये, म्हणजे एखादी वस्तू, ओके, किंवा एखादी गोष्ट. फॉर एक्झाम्पल, आय एट ॲपल. ॲपल जे आहे ते एक फ्रूट आहे, राईट. शी प्लेज क्रिकेट. क्रिकेट इज अन ऑब्जेक्ट. सो आता इंग्लिशमध्ये जेव्हा आपण सेंटेन्स बनवतो त्यावेळेस एक छोटा फॉर्म्युला, आपण एक सिंपल फॉर्म्युला आपण अप्लाय करतो. ओके, दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो जेव्हा केव्हा तुम्ही सिंपल सेंटेन्स बनवाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय, पहिलं आपल्याला सब्जेक्ट लिहायचंय, मग वर्ब लिहायचंय, मग ऑब्जेक्ट. ओके, सो आय गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल्स फॉर दॅट. वी लर्न इंग्लिश. We is a subject, learn is a verb, English is an object. I hope you understand. आता जर तुम्हाला सिंपल सेंटेन्स मध्ये एखादा प्लेस म्हणजे एखादी जागा किंवा एखादा वेळ, टाइम ऍड करायचा असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लेस plus time. Understood? I'll give you an example. I study English at home every day. Okay? I is a subject, study is a verb, English is object, home is a place, and every day considered as in time. Understood? Next example is, I meet my friends at school in morning. I as a subject, meet, verb, friends, object. At school, so it is a place, and in morning is a time. आता जर तुम्हाला एखादा प्रश्न तयार करायचा आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं सेंटेन्स तयार करायचंय तर तुम्ही WH फॅमिली यूज करू शकता. WH फॅमिली आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलंय, सो तुम्हाला हवं असेल तर त्याचे मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. ओके, सो जेव्हा आपल्याला WH क्वेश्चन्स किंवा क्वेश्चन सेंटेन्स बनवायचे असतात तेव्हा WH क्वेश्चन, विच इज फॉर एक्झाम्पल व्हॉट, ओके, प्लस डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऍट द एंड यू हॅव टू पुट इन क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड? जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्मेशन करायचंय तेव्हा आपण यूज करणार आहे सब्जेक्ट प्लस डू और डज प्लस नॉट प्लस वर्ब अँड ऑब्जेक्ट. ओके, आय गिव्ह फ्यू एक्झाम्पल्स. आय डू नॉट लाईक टी. मला चहा आवडत नाही. ही does not play football. तो फुटबॉल खेळत नाही. अंडरस्टूड? तर मग आहे की नाही सेंटेन्स फॉर्मेशन अगदी सोपं.
असंच सोप्या वेमध्ये तुम्ही रोज जर व्हिडिओज बघितले आणि रोज थोडं थोडं शिकत राहिला तर लवकरच इंग्लिश बोलायला शिकाल, ते पण फ्लुएंटली. तर अशा शॉर्ट पॉवरफुल लेसन्स साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता शिकायला आवडेल. ओके, स्टे ट्यून्ड.